आज जागतिक आरोग्य संघटनेतर्फे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन याच्यावर 20 मार्च हा दिवस आपण जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून या ठिकाणी त्यांनी घोषित केलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण आज एक मोठं मिशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. स्वच्छमुख अभियान याची सुरुवात आज आपण महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. तंबाखूमुळे विशेष करून गुटख्यामुळे लहान मुलांमध्ये साखरेमुळे या ठिकाणी तोंडाचे आजार ओरल कॅन्सरचे प्रमाण हे दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये वेळीच तपासणी केली पाहिजे. या संदर्भात एक मोठे अभियान एक चळवळ आम्ही आजपासून सुरू केलेली आहे आणि त्याचा शुभारंभ आम्ही या ठिकाणी केलेला आहे. अनेक कंत्राटी पदं जी आहेत ती आपण हॉस्पिटल जाणार आहे असं माहिती आहे. किती नेमकी पदं असणार आहे, कसं स्वरूप असणार असेल? वैद्यकीय शिक्षण खात्यामध्ये खरं आहे की त्या ठिकाणी भरती व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी कामगारांची विशेष करून वर्ग 3 आणि 4 क आणि ड मध्ये या ठिकाणी खूप कमतरता या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्ही निर्णय केलेला आहे जो 5056 पदं ज्याला आताच वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे ती आम्ही भरणार आहोत. त्याची सगळं कार्यवाही या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही पदं त्या ठिकाणी भरली जातील. त्या संदर्भामध्ये सगळे मुलाखती होतील आणि 2 महिन्याच्या आत आम्ही या संदर्भात जवळपास 5056 पदं त्याला पूर्ण त्याच्या सर्व तांत्रिकदृष्ट्या सर्व पूर्णता करून आम्ही पदभरती करणार आहोत. वारंवार डॉक्टरांचे संपर्क कर्मचाऱ्यांचे संपर्क त्याला अनुसरून हा विषय आहे. नाही, हा एक रुटीनचा भाग आहे. आमच्या डिपार्टमेंटमध्ये खरं तिथे भरती करायला पाहिजे होती. त्या ठिकाणी ही जी पदं कडची ती खूप कमी आहेत. त्यामुळे अडचणी खूप होत्या आणि म्हणून एक रुटीन बाब आहे. संपामुळे आम्ही भरतोशाला भाग घेतला तर ही प्रक्रिया गेल्या 6 महिन्यापासून सुरू होती ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि आता या 2 महिन्याच्या आत ही जवळपास 5000च्या वर जी पदं आहेत ही भरली जातील. हे वादात अडकलेलं वाटत नाही का? कारण एकीकडे 75,000 नोकर भरती आपण करतो, दुसरीकडे आपण एवढ्या संख्येने कंत्राटी भरतो. कुठेतरी वाद नाही, मला वाटतं हा त्याचाच एक भाग आहे, आउटसोर्सिंगचाच एक भाग आहे. परंतु शेवटी रोजगार मिळाला पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि यातून जवळपास 5000 जे त्याच्यामध्ये क आणि ड वर्गातले आहेत त्यांना या ठिकाणी काम मिळणार आहे, रोजगार मिळणार आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कशा काय दृष्टीनं आपण त्यांना त्या ठिकाणी भरती होणार आहे, त्यांना त्या ठिकाणून नियमानुसार पगार मिळणार आहे आणि म्हणून त्याचाच एक भाग हाही आहे. विरोधक कुठेतरी पायऱ्यांवरती आंदोलन करतायत. द्राक्ष आणि कांद्याला घेऊन गारपीट आणि अवकाळीमुळे प्रचंड नुकसान झालंय. सरकार गंभीर नाही असा आरोप विरोधक करत आहेत. नाही, खरं निसर्गाचा कोपच झालेला आहे. आता सध्या हवामानाच्या कारण आपण बघतोय जगभरामध्ये कशा पद्धतीने पूर येत आहेत. गावाचे गावं, शहराचे शहरं कसे त्याच्यामध्ये वाहून जात आहेत, गाड्या वाहून जात आहेत, माणसं वाहून जात आहेत आणि म्हणून हे सगळं निसर्गाचं बदलतं चित्र संपूर्ण जग बघतंय आणि त्यातूनच आपल्याकडे सुद्धा कधी नव्हती मार्चमध्ये आता गारपीट व्हायला लागलेली आहे, अतिवृष्टी व्हायला लागलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचं अतोनात मोठं नुकसान होतं आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण सरकार गंभीर नाही हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आपण बघतायत, मी आजच सकाळी नांदेडहून या ठिकाणी आलो. काल मी परवा लातूरला होतो, नांदेडला होतो, गेल्या आठवड्यात धुळ्याला बर्फ पडला त्या ठिकाणी होतो. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्या ठिकाणी पंचनामे होत आहेत, त्या ठिकाणी त्याचा आढावा लगेच 2-4 दिवसामध्ये या ठिकाणी येईल आणि जी मदत आहे जी नियमानुसार आहे. खरं म्हणजे आता एनडीआरएफचे नाव आम्ही आता दुप्पट केलेले आहेत. तिथे 6,500 रुपये मिळतो, तिथे आम्ही 13,000 रुपये देतोय. जिथे आम्ही 2 हेक्टरला मदत करत होतो तिथे आता आम्ही 3 हेक्टर जमिनीला त्या ठिकाणी मदत करणार, क्षेत्राला मदत करणार आहोत आणि म्हणून सरकार कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. विमा कंपनीच्या माध्यमातून, विम्याच्या माध्यमातून त्यांना मदत होईल. त्या विमा कंपन्यांवर आमचं लक्ष आहे. शासनाच्या वतीने आमच्यातर्फे जी मदत होणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांना करतोय. मग कुणाची घरं त्याच्यावरची पत्र उडालेली आहेत, घरं पडलेली आहेत, कुणाची जनावरं मेलेली आहेत, त्यांना मी त्या ठिकाणी मदत करतोय. त्याच्यामध्ये भरीव वाढ आम्ही केलेली आहे आणि सगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार हे खंबीरपणे या ठिकाणी उभं आहे. ओले गिरने से काफी किसानों का नुकसान हुआ है, सरकार मदद के बारे में सही बात है. आजकल मार्च में इस साल तो पूरे महाराष्ट्र में, देखो महाराष्ट्र में नहीं, मैं कहूँगा देश में भी और पूरी दुनिया में. कल हमने देखा तुर्की में कितना बड़ा नुकसान, पूरे गांव के गांव बह जा रहे हैं, बेटाइम बेसमय बारिश हो रही है, ओले गिर रहे हैं, तो इसलिए किसानों का भी भारी नुकसान
में हो रहा है कि जबकि क्रॉप हमारे हाथ में आने वाला था, हमको उसके कल पैसे मिलने वाले थे, लेकिन ओले गिरने की वजह से, बारिश के वजह से, तूफान के वजह से आज ये पूरा नष्ट हो गया है। तो इसलिए हमने पूरा जायजा इसका लिया है। मैं आज ही नांदेड़ से यहाँ पे हूँ, कल परसों में नागपुर में था, कल नांदेड़ में था, लास्ट वीक में धुलिया में था। तो ये कहना विरोधकों का गलत है कि शासन इसमें सीरियस नहीं। हम लोग सब सीरियस है, सब मंत्री जायजा ले रहे हैं, आप अपने जिले में जा रहे हैं, जहाँ पे ज़्यादा नुकसान हुआ है वहाँ पे भी हम लोग जायजा ले रहे हैं। और मुझे लगता है 3-4 दिन में ये पूरा कितना नुकसान हुआ है, कितना डैमेज हुआ है, इसकी मालूमात हमारे पास आएगी। और एनडीआरएफ के जो नॉर्म थे वो हमने दुगने कर दिए। जहाँ 6,500 रुपये किसानों को मिलने वाले थे वहाँ 13,000 रुपये हमने कर दिए। जहाँ 2 हेक्टर जमीन को हम नुकसान मतलब भरपाई देने वाले थे वहाँ पे हमने अभी 3 हेक्टर के लिए हमने ये नुकसान के लिए हम मुआवजा देने वाले हैं। तो मुझे लगता है किसानों के पीछे सरकार पूरी तरह से खड़ी है, लेकिन सरकार किसानों पे संकट भारी है, ये बात भी सही है। लेकिन हम किसानों को कहीं भी रास्ते पे नहीं छोड़ेंगे, उनके पीछे डट के सरकार यहाँ पे खड़ी है। ऐसे माननीय शिंदे साहब ने भी कहा है और माननीय देवेंद्र जी ने भी कहा है। लेकिन सबसे बड़ी अड़चन जो पुरानी पेंशन योजना की वजह से जो कृषि कर्मचारी है गाँव इलाके में वो पंचनामे के लिए नहीं जा पा रहे, कई तलाठी भी हड़ताल में है। ये कितनी बड़ी अड़चन सरकार के सामने और अल्टरनेटिव आप लोग किस तरह से निकाल रहे हैं? बात सही है, आंदोलन चल रहा है, लोग छुट्टी पे है, लेकिन मैं आपको बताऊं कि लातूर, नांदेड़, धुलिया में अभी जाके आया, वहाँ पे पूरे सर्वे हो रहे हैं। तलाटी ने कहा कि हम भी किसानों के बच्चे हैं, हम किसानों के लड़के, किसानों का दर्द हम समझ सकते हैं। तो पूरे तलाटी जो है, ग्राम सेवक है, सर्कल है, कृषि अधिकारी है, सब इसी काम में जुटे हुए हैं। कहीं भी इस आंदोलन के वजह से कहीं काम रुक गया है या सर्वे नहीं हो रहा है, ऐसे महाराष्ट्र में कहीं नहीं है। तो मुझे लगता है 3-4 दिन में पूरा जायजा सामने आएगा, कितना नुकसान हुआ है, कितना एरिया मतलब उसमें किसानों का नुकसान हुआ है। तो इसका पूरा कैलकुलेशन करके जल्द से जल्द किसानों को अब इसकी राहत जो भी नियम अनुसार होगा वो हम पैसे देंगे। एक असा प्रश्न होता, ने आप लोगों पर हमला किया है, कहा है कि वो गुवाहाटी भी जाकर आ गए और सूरत भी जाकर आ गए, लेकिन मंत्री वहां भी नहीं दिखे, खेतों पर तो दिख नहीं रहे जहाँ नुकसान है। शायद खड़से साहब ने मुझे, मैं ऐसे नहीं कहूँगा, लेकिन उन्होंने थोड़ा देखना चाहिए, न्यूज़ पढ़ना चाहिए, आपके जरिए टीवी पे भी देखना चाहिए। हम लोग सब साइड पे ही थे। मैं 2 दिन गांव नहीं गया, अपने जलगांव नहीं गया, मैं लातूर था, मैं नांदेड़ था, लास्ट वीक भी मैं अपने मतदार संघ में नहीं गया, मैं धुलिया में था। तो हम लोग सब घूम रहे हैं, आप ही बता रहे हैं। मुझे लगता है खड़से साहब की आंखें भी थोड़ी कमजोर हो गई है, तो उन्होंने उसका भी इलाज करना चाहिए। लेकिन ऐसे कहीं नहीं है, हम किसानों के साथ में है, पूरे क्षेत्र में जहाँ पे हानि हुई है वहाँ पे हम लोग जा रहे हैं। मैं तो कल रात को लातूर में 8-9 बजे तक किसानों के खेत में ही था। हम लोग मतलब लाइट लगा के, टॉर्च लगा के इसका जायजा ले रहे हैं, किसानों के साथ में खड़े हुए हैं। मुझे लगता है ये कहना खड़से साहब का बहुत गलत है। सर एक प्रश्न असा आहे की जुन्या पेन्शनच्या योजनेच्या तंबामुळे कर्मचारी जरी संपावर असले तरी या ठिकाणी कुठेही पंचनामे थांबलेले नाहीत। तलाठी असतील, सरकार असतील, ग्रामसेवक असतील, कृषी अधिकारी हे सगळे त्या ठिकाणी पंचनामे करतायत, शेतावर आहेत। त्यांनी, आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत, शेतकरी यावेळेला संकटात सापडलेला आहे आणि आम्ही जरी संपावर असलो तरी सुद्धा या ठिकाणी कुठे आम्ही खंड पडू देणार नाही। सगळे पंचनामे वेळेत पूर्ण करू। मला वाटतं 3-4 दिवसामध्ये सगळा आढावा पंचनामे करून नुकसानीचा जिल्हाधिकारी या ठिकाणी पाठवतील आणि तात्काळ त्यांना मदत, शेतकऱ्यांना नॉर्मनुसार यावेळेला एनडीआरएफचे नॉर्म सुद्धा वाढलेले आहेत, डबल, म्हणजे आतापर्यंत 6,500 रुपये देत होतो, आम्ही 13,000 रुपये देणार आहोत। 2 हेक्टर जमिनीलाच आम्ही फक्त नुकसान भरपाई देणार, आता 3 हेक्टर त्याचं क्षेत्र वाढवलेलं आहे। मला वाटतं हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।